छत्रपती शिवरायांच्या विटंबना करणाऱ्यांचं करायचं काय? माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, आपण हे दृश्य पाहतोय। विटंबनांच्या घटनांचे राज्यभरात आता पडसाद उमटलेले आहेत। पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स? आपण पाहतो की पुण्यातील पुणे बेंगलोर महामार्गावर हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी आहे। गेले काही दिवसापासून महापुरुषांची विटंबना होत आहे आणि ही विटंबना होत असताना अनेक ठिकाणी कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही। त्यामुळे या संदर्भात एक कायदा करण्यात यावा आणि एकूणच या ठिकाणी जे सरकारचं दुर्लक्ष होत आहे ते सरकारला जाग आणून देण्यासाठी खरं तर हे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पुणे बेंगलोर महामार्ग जो आहे तो नवले ब्रिजच्या एंट्री पॉइंटला थांबवण्यात आलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की पुणे बेंगलोर महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी जी आहे ते या महामार्गावर असते आणि साहजिकच आता पुणे बेंगलोर महामार्ग जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी ज्या महापुरुषांच्या विटंबना होतात त्याच्यामध्ये काय करण्यात यावा, ठोस निर्णय घेण्यात यावा, सरकारने याकडे लक्ष द्यावं या मागणीसाठी जो आहे तो या ठिकाणी रास्ता रोको केला जातोय। जी आहे ती पुणे बेंगलोर महामार्गावर असते आणि आता या ठिकाणी हा पुणे बेंगलोर महामार्ग जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांकडून थांबवण्यात आलेला आहे। अगदी तर आपण हे दृश्य पाहतोय। पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। महापुरुषांच्या विटंबनाच्या घटनांविरोधात हे आंदोलन केलं जातंय। नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे। महापुरुषांच्या विटंबनाच्या घटनांविरोधात एक कायदा सरकारनं करावा अशी मागणी या माध्यमातून केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य आहे पुणे बंगळुरू महामार्गावरचं, तिथे रास्ता रोको करण्यात आलेला आहे। तर दुसरं दृश्य आहे कोल्हापुरातलं दृश्य आहे, इथे सुद्धा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, त्याचबरोबर इतर तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। महापुरुषांच्या विटंबनाच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारनं गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भातला कायदा या अधिवेशनामध्ये करावा अशी मागणी आता या आंदोलकांनी केलेली आहे। आणि यावरून हे आंदोलक आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत। नाशिक, पुणे आणि कोल्हापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाते। महापुरुषांच्या विटंबनाच्या घटनांविरोधात आता आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। तसंच या संदर्भात सरकारनं गंभीर दखल घ्यावी आणि कायदा करावा अशी मागणी सुद्धा आता करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? पुणे बेंगलोर महामार्गावरील कोल्हापूरचा एंट्री पॉइंट आहे तावडे हॉटेल, या परिसरात हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आता जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केलेली आहे। पूर्ण रस्ता त्यांनी ब्लॉक केलेला आहे। रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी करत ते थांबलेले आहेत। मोठ्या वाहनांच्या रांगा सुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहेत। पुणे इथं महापुरुषांच्या पुतळ्यावर जी विटंबना झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये दोषींवर कारवाई करावी, अशा पद्धतीच्या विटंबना थांबवाव्यात अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा एंट्री पॉइंट आहे, या ठिकाणी आता आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकही गाडी या परिसरातून जाऊ देणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे इथं जोरदार घोषणाबाजी करत ही निदर्शने सुरू करण्यात आलेली आहेत। रणजित, या संदर्भात आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी सरकारपर्यंत पोहोचवलेलं आहे का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। यावर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे। तसंच महापुरुषांची विटंबना करणाऱ्याला कुठल्याही पद्धतीनं दुःखमाप देऊ नये अशी यांची मागणी आहे। त्यामुळे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून ही निदर्शने करण्यात येत आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।